खरं जेंटलमॅन कोणी मला एक्झाम्पल द्यायचे असेल कोणी जगात मी रितेशजींचं देतो. म्हणजे मी काय मी सगळ्यांना म्हणतो की तो कोणी एवढा माणूस अहोशिवाय बोलत नाही, तर त्याला नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता. मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती, पण आय थिंक छत्रपती शिवाजी महाराजांवर एक डेडिकेटेड सिनेमा होणं खूप गरजेचं होतं. आणि ज्यावेळेला मी रितेश हे ड्रीम खूप वर्ष घेऊन जगत होता आणि त्याचं पॅशन खूपच होतं आणि त्याच्या स्वप्नाचा एक भाग होणं हे माझं भाग्य समजतो मी. आणि आज जेव्हा मी बघितलं ट्रेलर तर म्हटलं की टुमॉरो आय कॅन से विथ प्राईड आय एम पार्ट ऑफ दिस सिनेमा. आणि आउटस्टँडिंग ॲज अ डिरेक्टर म्हणून तो जेंटलमॅन येतो. माझ्यात आणि त्याच्यात मी म्हणतो जमीन आसमानाचा फरक असेल हे इथे काम करणाऱ्या लोकांना माहिती असेल. पण इज अ थर्ड जेंटलमॅन अँड अ वंडरफुल डिरेक्टर आणि मला खरंच खूप मजा आली. आणि आज ट्रेलर बघून ज्योती स्पेशल थँक्स टू यू फॉर बॅकिंग सच अ प्रोजेक्ट, फॉर बॅकिंग सच अ बिग ड्रीम. आणि थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू. नाही मला आज खूप होपफुल वाटते की हा सिनेमा बघून देर विल बी पीपल रेडी टू बॅक मराठी सिनेमा. आणि माझं म्हणणं तेच आहे की आपला सब्जेक्ट थोडे आपण कमी पडत नाही मराठीला. व्हॉट वी लॅक इज समवन विथ अ बिलीफ. आणि ते बिलीफ लोकांना रितेशने आणि ज्योतिजींनी दिलंय याचा मला आनंद आहे. आणि हे ट्रेलर बघून तर माझं नक्कीच मत आहे की हा सिनेमा छप्पर तोड कमाई करणार आहे.